कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील शिवतर या गावांमध्ये लघुपाट बंधारे विभागाच्या प्रकल्पामध्ये शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। एका बाजूला धरण 90% पूर्ण झाले असताना दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे अजून मोबदला मिळाला नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत। स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांना विचारणा केली असता तुमचे पैसे मिळतील असे बोलून टाळाटाळ केली जात आहे असा आरोप ग्रामस्थांनी केलाय। 4 वर्षापूर्वी आमच्या गावात ही छोटंसं एक बंधाऱ्याची स्कीम आली। त्यानंतर ग्रामस्थांना हाताशी घेऊन नको ते आश्वासनं देऊन ग्रामस्थांची फसवणूक केली गेलेली आहे। ती फसवणूक अशा प्रकारे आहे की ग्रामस्थांना जमिनी घेताना फक्त सर्वे करता सह्या घेतल्या गेल्या, त्यानंतर त्याच सह्या भूसंपादनाला वापरण्यात आल्या आणि लोकांना कोणत्याही प्रकारे मोबदला न देता धरणाचं काम जवळजवळ आता 90% पूर्ण झालेलं आहे। आणि निधी येऊन फक्त आम्ही लोकप्रतिनिधींकडे गेल्याच्यानंतर आम्हाला असं सांगितलं जातं की तुमचे पैसे आलेले आहेत, 15 कोटी प्रांत साहेबांच्या खात्यावर येऊन पडलेले आहेत। परंतु अद्याप ग्रामस्थांना जे ह्या धरणामध्ये ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना अद्याप कोणत्याही प्रकारे निधी मिळालेला नाही। तरी पैसे येऊन पडलेले आहेत एवढंच फक्त आमच्या कानावर येतं आहे, परंतु पैशाचा वाटप काय अजूनपर्यंत झालेला नाही आहे। प्रत्येक वेळेस इलेक्शन येतो आहे, आचारसंहिता आली, पुढे ढकलत आहेत। आताही तेच गेली वर्षभर तेच चाललेलं आहे की आज वाटू उद्या वाटू। लोक ह्या गोष्टीला फार कंटाळलेले आहेत। तरी आमची एक विनंती आहे की आमच्या शिवतर गावाच्या जमिनीचा रेट देखील आम्हाला अत्यंत फसवणूक केलेली आहे। आम्हाला 10,000 पर्यंतचा रेट सांगितला गेला होता म्हणजे गुंठ्याला, आणि त्याचे चौपट असे 40,000 रेट आम्हाला गुंठ्याला सांगितला गेलेला होता। आणि आता आम्हाला एकदम खालच्या रेटवर आणून ठेवलेला आहे। कमीत कमी म्हणजे आता असा रेट आणून ठेवला आहे की 18,000। तर हा रेट आम्हाला ग्रामस्थांना मान्य नाही आहे। तर या संदर्भात शासनाने याची दखल घेऊन आम्हाला योग्य तो न्याय द्यावा ही विनंती।